शिंदेंच्या ऑपरेशन टायगर नंतर उद्धव ठाकरे यांनी काही जे खासदार फुटलेले आहेत त्यांच्या मतदारसंघात दौरा करायचं ठरवलं। पहिला दौरा हा ईशान्य मुंबईत झाला, संजय दीना पाटील यांच्या मतदारसंघात झाला। त्यानंतर यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, धाराशिवमध्ये काल दौरा झालेला आहे आणि यानंतर आज तिसरा दिवस आहे, दौऱ्याचा शेवटचा दिवस आहे आणि हा दौरा देखील भाऊसाहेब वागचोरे यांच्या मतदारसंघात म्हणजे शिर्डीमध्ये झालेला आहे। एकूण 3 दिवसाचा हा जो ठाकरेंनी दौरा केलेला आहे त्यातून आता प्रश्न उपस्थित होतोय की नेमकं उद्धव ठाकरेंनी या दौऱ्यामध्ये काय साधलं, काय फायदे हे या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरेंना झाले आणि या दौऱ्यामुळे असं कुठेतरी झालंय का की हत्ती गेला आणि राहिलेल्या शेपटीला पाहण्यासारखं काम झालेलं आहे, अशा प्रकारचं काही झालंय का? जे आरोप हे शिंदे सेनेने केले ठाकरेंवरती की पहा हे तर हत्ती गेलेला आहे, आता राहिलेल्या शेपट्याला पाहायला चाललेले आहेत, अशा प्रकारचे आरोप हे उद्धव ठाकरेंवर झाले। त्यामुळे नेमकं या दौऱ्यामधून उद्धव ठाकरेंनी काय साधलंय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतोय। शिवाय जे फुटीर खासदार आहेत त्यांच्या मनामध्ये आता कुठेतरी धाकधूक वाढली आहे का या दौऱ्यानंतर, हे देखील जाणून घेतोय। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। आता उद्धव ठाकरेंनी नेमकं या दौऱ्यातून काय साध्य केलंय याचा पहिला मुद्दा म्हणजे आपल्याला माहिती आहे, जर एखादा खासदार फुटतो तर त्याचं त्या मतदारसंघामध्ये वर्चस्व असतं आणि ते वर्चस्व हे पदाधिकाऱ्यांवरती देखील असतं, कार्यकर्त्यांवर देखील असतं। म्हटलं जातंय उद्धव ठाकरेंनी हेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे दुसऱ्या पक्षात जाऊ नये, शिंदे यांच्या पक्षात जाऊ नये, यासाठी हा दौरा आखल्याचं एक पहिला मुद्दा जो आहे तो सांगितला जातोय। आता देखील तुम्ही आज बातमी ऐकली असेल की यवतमाळमध्ये जवळपास 15 ते 20 कार्यकर्ते हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडून पदाधिकारी जे आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये जाणार आहेत आणि यामुळे तिथली जी पदाधिकाऱ्यांची मूठ जी आहे ती आता एक बांधली गेलेली उद्धव ठाकरेंच्या हातून निसटणार आहे, अशा प्रकारची एक सकाळची बातमी आहे। त्यामुळे हे असे जे दौरे आहे करण्यामागचं हेच एक कारण होतं की जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत त्यांना शिवसेनेमध्ये बांधून ठेवू आणि त्यांना देखील आश्वासन देऊ, त्यांना बळ देऊ, यासाठी उद्धव ठाकरेंनी हा दौरा केल्याचं सांगितलं गेलं। आता दुसरा मुद्दा आहे डॅमेज कंट्रोलचा। तुम्ही गेलात म्हणजे पक्ष संपला असं तुम्ही समजू नका, अजूनही जनता आमच्या सोबत आहेत, शिवसैनिक आमच्या सोबत आहेत, मतदारसंघ गमावलाय असं तुम्ही समजू नका। एकूण हा संदेश देण्यासाठी देखील, हा डॅमेज कंट्रोल करण्यासाठी देखील उद्धव ठाकरेंचा दौरा हा त्यांच्यासाठी फायदेशीर ठरला असल्याचं म्हटलं जात आहे। यासह नेतृत्वावरती देखील तुम्हाला माहिती आहे आरोप झाले होते। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे आमच्या मतदारसंघामध्ये येत नाही, घरी राहतात, असे दौरे जे आहेत ते हे अगोदर करायला हवे होते, आता ते करतायत, अशा प्रकारचं एक नरेटिव्ह जे आहे ते पसरवण्यात आलं होतं। ठाकरेंच्या नेतृत्वाबद्दल देखील हे एक नरेटिव्ह जे आहे ते एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून देखील एक सांगण्यात आलं। त्यानंतर जे फुटीर खासदार होते त्यांनी देखील हेच सांगितलं की नेतृत्व हे आमच्या मतदारसंघामध्ये येत नाही। हा जो प्रयत्न एक झालेला आहे विरोधकांकडून, जे फुटीर खासदार आहेत त्यांच्याकडून झालेला आहे, तो देखील खोडण्याचा प्रयत्न हा उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे, संपूर्ण दौऱ्यामध्ये केलेला आहे। जिकडे ते जात होते तिकडे ते जनतेला विचारत होते की मी बघा तुमच्या मतदारसंघामध्ये आलेलो की नाही, जेव्हा ही निवडणूक होती त्याच्या प्रचारासाठी आलेलो की नाही, आणि एकूणच फक्त हे माझंच काम आहे, माझंच यामध्ये पुढाकार असला पाहिजे असं नसलं पाहिजे, तर जे खासदार आहेत त्यांनी देखील फिरायला हवं होतं त्यांच्या मतदारसंघामध्ये, ते किती फिरले यावरून देखील उद्धव ठाकरेंनी त्यांच्या दौऱ्यादरम्यान प्रश्न उपस्थित केले। आता तिसरा मुद्दा, जिकडे खासदारांनी जी सोडण्याची कारणं दिलेली आहेत, पक्ष सोडण्याची कारणं दिलेली आहेत, ती कशी खोटी होती हे देखील ठाकरेंकडून सांगण्यात आलं। त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले, एकूण निधी मिळत नाही बोलणारे कसे खोके घेऊन गेलेत असे देखील ते ठाकरेंनी आरोप केलेले आहेत। आपण पाहिलं असेल तर ओमराजे निंबाळकर यांच्यावरती देखील त्यांनी कालच भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत, कसे स्कॅम केले त्यांनी हे सांगितलेलं आहे। म्हणजे जमीन मध्ये स्कॅम कसे केलं, कसे ते 100 कोटीला फुटले, अशा प्रकारचे आरोप करून एकूणच पुन्हा ते कसे गद्दार आहेत हे नरेटिव्ह देखील ठाकरेंनी पुन्हा अशा स्वरूपामध्ये एक वातावरण निर्मिती करण्याचं काम केलेलं आहे। आता ठाकरेंनी दौऱ्यादरम्यान कार्यकर्त्यांकडून मतदारसंघाची चाचपणी देखील केली असल्याचं म्हटलं जात आहे। एकूण यामध्ये सांगायचं झालं तर मतदारसंघामध्ये वातावरण काय आहे हे ओळखण्यासाठी त्यांनी दौरा केला,
कार्यकर्ते आपल्यासोबत आहे का, जनता आपल्यासोबत आहेत का, तुम्हाला काय वाटतं? हे खासदार फुटल्याने नेमकं काय वातावरण आता आपल्या मतदारसंघामध्ये निर्माण झालेलं आहे, त्यांच्यासोबत जनता जाते का, हे पाहण्यासाठी देखील ठाकरेंचा दौरा हा महत्त्वपूर्ण एक त्यांच्या पक्षासाठी ठरलेला आहे. शिवाय या सगळ्यामध्ये मतदारसंघाची जबाबदारी ही उद्धव ठाकरेंनी आपण पाहिलं असेल तर जे आमदार आहेत त्यांच्याकडे दिलेली पाहायला मिळाली, विभाग प्रमुख आहेत त्यांच्याकडे दिलेली पाहायला मिळते. यामध्ये काही तर चित्र जागी असं देखील दिसून आलं की उद्धव ठाकरेंनी त्यांच्या आमदारकीची पुढची कोण टर्म मध्ये येऊ शकतं एक उमेदवार घोषित करण्याचं काम केलेलं आहे. शिवाय जर आपण ओमराजे निंबाळकर यांच्या मतदारसंघामध्ये बघतो तर त्यांनी सातत्याने आमदार कैलास पाटील यांची तुलना ही ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत केली आणि त्यांच्यावरती एकूणच या मतदारसंघाची जबाबदारी असल्याचं देखील दाखवून दिलं. म्हणजे एकूण पुढच्या काळामध्ये पुढच्या राजकीय टर्म मध्ये तुमचा उमेदवार कोण असू शकतो, आतापासून कशी इलेक्शनची आपल्याला तयारी करायची आहे हे सगळं पुन्हा एकदा त्यांनी त्यांच्या शब्दातून सांगून दिलं, त्यांच्या वाक्यांमधून सांगून दिलं, वक्तव्यांमधून सांगून दिलं. आता या संपूर्ण दौऱ्यात उद्धव ठाकरेंना सहानुभूती देखील मिळाली असल्याची चर्चा आहे. माध्यमांनी देखील ठाकरेंच्या दौऱ्याला एक प्राधान्य दिलं, मोठ्या प्रमाणात कव्हर केलं आणि यामध्ये जनतेने देखील टीआरपीच्या माध्यमातून त्यांना प्रतिसाद दिला असल्याचं पाहायला मिळालेलं आहे. त्यामुळे असे एक न अनेक मुद्दे हे ठाकरेंनी या दौऱ्यातून कव्हर केलेले आहेत. आता त्यांचं म्हणणं आहे की आम्ही पुन्हा एकदा या मतदारसंघामध्ये दौरे करू अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. मी पुन्हा तुमच्या मतदारसंघामध्ये येणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता ते पुन्हा कधी जातील हे देखील पाहण्यासारखं असेल. पण यामध्ये खासदारांची धाकधूक वाढली आहे का हा प्रश्न देखील उपस्थित होतोय. कारण की ठाकरेंच्या या झालेल्या दौऱ्याने मतदारसंघामध्ये उत्साहपूर्ण वातावरण काही एक दिसून आलं. विरोधकांनी देखील त्या वातावरणावरती टीका केलेली आहे. म्हणजे कसं तुम्हाला एका सभागृहामध्ये हॉलमध्ये तुम्हाला हे मेळावे घ्यावे लागतात अशा प्रकारचं वक्तव्य हे त्यांच्या मेळाव्यावरती त्यांच्या दौऱ्यांवरती केलेलं आहे. आणि आता निघून काय फायदा होता हे अगोदर करायला हवं होतं अशा प्रकारची वक्तव्य देखील विरोधकांनी त्यांच्या दौऱ्यावरती केलेली आहे. आता महत्वाचं म्हणजे खासदारांच्या मनात धाकधूक यासाठी की मवियाच्या तिकीटवर MVAच्या तिकीटवरती हे खासदार निवडून आले होते. त्यामुळे आता पुन्हा त्यांना या मतदारसंघामध्ये एक निवडून येता येईल का, भाजप त्यांना पुढच्या काळामध्ये ही सीट जी आहे ती कायम ठेवेल का, की कारण की काही जागी आपल्याला माहिती आहे की जिकडे शिवसेनेचे उमेदवार होते, ठाकरेंचे उमेदवार होते, तिकडेच विरोधामध्ये भाजपचे देखील एक उमेदवार होते आणि हे यातील काही खासदार जे आहेत ते भाजपला हरवून पुढे आलेले आहेत. त्यामुळे आगामी काळामध्ये हे जे पराभूत उमेदवार आहे, भाजपचे उमेदवार आहेत, त्यांच्याकडून याच सीटसाठी दावा केला आणि परत ठाकरेंनी जर उमेदवार निवडून आला तर बंडखोरी आणि अशी जी स्थिती निर्माण होते आणि त्यामध्ये आता ठाकरेंना जो फॉर असं वातावरण गेलेलं आहे तर या सगळ्या फॉर वातावरणादरम्यान एकूण खासदारांमध्ये देखील आता धाकधूक आहे. एकूण काटेची टक्कर देखील होऊ शकते अशी शक्यता आता निर्माण होण्याची देखील राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे. त्यामुळे या सगळ्या संपूर्ण दौऱ्यादरम्यान काय काय झालेलं आहे, कोणकोणते मुद्दे जे आहेत ठाकरेंनी घेतलेले आहेत ते आपण सांगितले. शिवाय ऑपरेशन टायगर हे कसं ऑपरेशन देवेंद्रच्या स्वरूपामध्ये एक पुढे येऊ शकतं अशा प्रकारची देखील वक्तव्य आपल्याला ठाकरेंकडून पाहायला मिळाली. तो वेगळा अँगल जो आहे तो उद्धव ठाकरे यांनी या संपूर्ण ऑपरेशन टायगरला दिलेला आहे. आता पाहणं महत्वाचं आहे पुढच्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांची रणनीती या खासदार फुटीनंतर काय असेल. आता फक्त त्यांच्याकडे 3 खासदार जे आहेत महत्वाचं म्हणजे ते आता उरलेले आहेत. या 3 खासदारांमध्ये देखील ते टिकून राहतील असं निष्ठा जी आहे ते कसे टिकून राहिले, त्यांची निष्ठा कशी होती यावरती देखील उद्धव ठाकरेंनी भाष्य केलेलं आहे. स्वतः संजय राऊतांनी भाष्य केलेलं आहे. मग पुढे काय होतंय या दौऱ्यानंतर पुढची राजकीय रणनीती काय असेल हे आपण पुढच्या काळातच समजू शकू. त्यामुळे ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.